नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपट आता OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राजा शिवाजी हा चित्रपट 75 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे आणि जगामध्ये या चित्रपटाने 130 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि भारतामध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने सैराटला सुद्धा मागे टाकलेला आहे। सैराटने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि या चित्रपटाने 100 कोटीच्या जास्त कलेक्शन केलेला आहे आणि राजा शिवाजी महाराज मध्ये आपल्याला रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसलेले होते आणि जिनेन्या देशमुख ही सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती। राणी सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये दिसलेल्या होत्या। त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत चांगला चाललेला आहे। या चित्रपटाला दर्शकांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळालेला आणि चांगला चाललेला चित्रपट आणि आता आपल्याला हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे कलाकार सुद्धा होते आणि मराठी चित्रपटामधले कलाकार सुद्धा होते। सचिन खेडेकर होते, महेश मांजरेकर होते आणि बॉलिवूड मधली विद्या बालन होती आणि या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन होते आणि या चित्रपटामध्ये संजय दत्त यांनी अफजल खानची भूमिका साकारलेली होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये पण हा चित्रपट डब केलेला होता। त्या चित्रपटाने तिथे पण चांगली कमाई केलेली आहे। तर मराठीमध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे मराठीमध्ये आणि चित्रपट चांगला चाललेला आहे आणि हा चित्रपटाला आता आपला घर बसल्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते पण नेटफ्लिक्सवर आता हा चित्रपट रिलीज झालेला आहे। तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता उपलब्ध झालेला आहे। कधी पण आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपट आता OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राजा शिवाजी हा चित्रपट 75 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे आणि जगामध्ये या चित्रपटाने 130 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि भारतामध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने सैराटला सुद्धा मागे टाकलेला आहे। सैराटने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि या चित्रपटाने 100 कोटीच्या जास्त कलेक्शन केलेलं आहे आणि राजा शिवाजी महाराज मध्ये आपल्याला रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसलेले होते आणि जिनेन्या देशमुख ही सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती। राणी सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये दिसलेल्या होत्या। त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत चांगला चाललेला आहे। या चित्रपटाला दर्शकांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळालेला आणि चांगला चाललेला चित्रपट आणि आता आपल्याला हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे कलाकार सुद्धा होते आणि मराठी चित्रपटामधले कलाकार सुद्धा होते। सचिन खेडेकर होते, महेश मांजरेकर होते आणि बॉलिवूड मधली विद्या बालन होती आणि या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन होते आणि या चित्रपटामध्ये संजय दत्त यांनी अफजल खानची भूमिका साकारलेली होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये पण हा चित्रपट डब केलेला होता। त्या चित्रपटाने तिथे पण चांगली कमाई केलेली आहे। तर मराठीमध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे मराठीमध्ये आणि चित्रपट चांगला चाललेला आहे आणि हा चित्रपटाला आता आपला घर बसल्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते पण नेटफ्लिक्सवर आता हा चित्रपट रिलीज झालेला आहे। तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता उपलब्ध झालेला आहे। कधी पण आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपट आता OTTवर पाहता येणार आहे,
त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राजा शिवाजी हा चित्रपट 75 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे आणि जगामध्ये या चित्रपटाने 130 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि भारतामध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने सैराटला सुद्धा मागे टाकलेला आहे। सैराटने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि या चित्रपटाने 100 कोटीच्या जास्त कलेक्शन केलेलं आहे आणि राजा शिवाजी महाराज मध्ये आपल्याला रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसलेले होते आणि जिनेन्या देशमुख ही सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती। राणी सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये दिसलेल्या होत्या। त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत चांगला चाललेला आहे। या चित्रपटाला दर्शकांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळालेला आणि चांगला चाललेला चित्रपट आणि आता आपल्याला हा चित्रपट आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे कलाकार सुद्धा होते आणि मराठी चित्रपटामधले कलाकार सुद्धा होते। सचिन खेडेकर होते, महेश मांजरेकर होते आणि बॉलिवूड मधली विद्या बालन होती आणि या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन होते आणि या चित्रपटामध्ये संजय दत्त यांनी अफजल खानची भूमिका साकारलेली होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये पण हा चित्रपट डब केलेला होता। त्या चित्रपटाने तिथे पण चांगली कमाई केलेली आहे। तर मराठीमध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे मराठीमध्ये आणि चित्रपट चांगला चाललेला आहे आणि हा चित्रपटाला आता आपला घर बसल्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते पण नेटफ्लिक्सवर आता हा चित्रपट रिलीज झालेला आहे। तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता उपलब्ध झालेला आहे। कधी पण आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपट आता OTT वर पाहता येणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राजा शिवाजी हा चित्रपट 75 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली आहे आणि जगामध्ये या चित्रपटाने 130 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि भारतामध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने सैराटला सुद्धा मागे टाकलेला आहे। सैराटने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आणि या चित्रपटाने 100 कोटीच्या जास्त कलेक्शन केलेलं आहे आणि राजा शिवाजी महाराज मध्ये आपल्याला रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसलेले होते आणि जिनेन्या देशमुख ही सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती। राणी सईबाईच्या रूपामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये दिसलेल्या होत्या। त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत चांगला चाललेला आहे। या चित्रपटाला दर्शकांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळालेला आणि चांगला चाललेला चित्रपट आणि आता आपल्याला हा चित्रपट आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे कलाकार सुद्धा होते आणि मराठी चित्रपटामधले कलाकार सुद्धा होते। सचिन खेडेकर होते, महेश मांजरेकर होते आणि बॉलिवूड मधली विद्या बालन होती आणि या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन होते आणि या चित्रपटामध्ये संजय दत्त यांनी अफजल खानची भूमिका साकारलेली होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये पण हा चित्रपट डब केलेला होता। त्या चित्रपटाने तिथे पण चांगली कमाई केलेली आहे। तर मराठीमध्ये या चित्रपटाने 100 कोटीचा कलेक्शन केलेला आहे मराठीमध्ये आणि चित्रपट चांगला चाललेला आहे आणि हा चित्रपटाला आता आपला घर बसल्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते पण नेटफ्लिक्सवर आता हा चित्रपट रिलीज झालेला आहे। तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता उपलब्ध झालेला आहे। कधी पण आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।